नाशिक शहरामध्ये गेल्या काही वेळापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आपण जर ही दृश्य बघितली तर ही दृश्य आहेत सराफ बाजार मेन रोड या परिसरातील. हा प्रचंड हा वर्दळीचा असा भाग आहे. अनेक व्यावसायिकांची दुकानं या ठिकाणी आहे. शहरातील मध्यवर्ती असलेला हा परिसर आहे आणि आता काही वेळांपूर्वी जो काही मुसळधार पाऊस शहरामध्ये झालेला आहे त्या पावसामुळे या भागामध्ये नागरिकांची तारांबळ तर उडाली, शिवाय येथील जे दुकानदार आहेत त्यांची देखील तारांबळ उडाली आहे. काही दुकानांमध्ये देखील पाणी शिरल्याचं आपल्याला दिसून येतं. तर नागरिक देखील या ठिकाणी पावसामुळे या ठिकाणी अडकून पडल्याचं आपल्याला दिसतं आहे. शहरातील विविध भागांमध्ये या मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे. काही भागांमध्ये झाडं पडल्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत. गेल्या 3 दिवसांपासून जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नाशिक शहरासह नाशिक जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी ही रोज लागत आहे आणि त्यामुळे शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून येतंय. सुमारे प्रशासनानं जो काही अंदाज वर्तवलेला आहे त्या प्राथमिक अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये सुमारे 5,000 हेक्टरवरील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे गेल्या 2 दिवसांपासून जो काही पाऊस शहरी भागामध्ये सुरू आहे त्या पावसामुळे नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण ही जर दृश्य बघितली तर ही सातपूर भागातील दृश्य आहेत. या परिसरातील काही घरांमध्ये देखील पावसाचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं संसारोपयोगी साहित्य हे पाण्याच्या पावसामध्ये भिजून गेल्यामुळे त्याचं नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढील 3 ते 4 तासामध्ये देखील नाशिकमध्ये अजून मुसळधार पाऊस होऊ शकतो अशा पद्धतीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. अवकाळी पावसाचा मुक्काम वाढण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवलेली आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.